दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्यावाचून पक्ष्यांची होणारी तळमळ थांबावी याकरता वाशिम येथील निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठाननं अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। शहरातील निर्जल व दाट झाडे असणाऱ्या पक्ष्यांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 500 पेक्षा जास्त पाणवठे या निसर्गप्रेमींनी निर्माण केले आहेत। यामुळे पक्ष्यांनी त्यांची वस्ती असणाऱ्या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊन त्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबेल। वाशिम येथील सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी ग्रुपच्या वतीनं दिवसेंदिवस होत असलेल्या वृक्षतोडीमुळे प्रदूषण आणि जागतिक उष्मांकाचा आकडा वाढत असल्यामुळे अनेक पक्षी दुर्मिळ होत चालले। अनेक पक्षी आणि प्राणीमात्रांचे जीवन धोक्यात आलेत। म्हणून निसर्गाशी व प्राणीमात्रांविषयी जवळीक साधून निसर्ग व्यासंगी मंडळींनी पुढे येऊन या संकटांचा वेळीच सामना करणे अत्यंत गरजेचे आहे। भविष्यात चिमणी हा प्राणी कसा असतो हे सांगण्याची वेळ येऊ नये म्हणून सावली प्रतिष्ठानच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। वाढते जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि कॉन्क्रीटचे जंगल यामुळे माणूस कुठेतरी मानवता हा गुण त्याचा विसरलेला आहे। मानवाने आपल्या गरजा पूर्ण होण्याकरता जंगलं तोडली, पक्ष्याचे निवारे तोडलीत आणि कालांतराने तो दिवसेंदिवस प्रगती करत गेला। परंतु प्रगती करत असताना तो कुठेतरी पक्ष्यांच्या या प्राणी मात्राविषयी तो आपली कमिटमेंट विसरला। म्हणूनच सावली प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 2 दिवसापासून जागतिक चिमणी दिवसाच्या पार्श्वभूमीवर वाशिम शहरामध्ये तसेच उपनगरामध्ये जवळपास 500 पाणवठे तयार करण्याचा आमचं उद्दिष्ट आहे। पक्ष्यांसाठी पाणपोई हा उपक्रम शहरात राबविण्यासाठी प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी साहित्य जमा करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर केला। त्यामध्ये रेल्वे स्थानकावर फेकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बॉटल्स जमा करण्यात आल्या। शेतातील साधारणतः सुकलेल्या तुरीच्या खोडक्या जमा करून त्यापासून टिपाई तयार करण्यात आली। जेवढे पाणी कमी झाले तेवढाच पाण्याचा पुरवठा मातीच्या भांड्यात होण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले। भांड्यातील पाणी जास्तीत जास्त टिकण्यासाठी CSL या तंत्राचा वापर प्रत्येक पाणपोईला करण्यात आला। सावली प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत गेल्या 2 दिवसापासून। मनुष्य प्राणी हा भूक लागली तर अन्न मागू शकतो, तहान लागली तर पाणी पिऊ शकतो, परंतु या मुख्य प्राण्यांना बोलायला भाषा नाही, काही नसल्यामुळे ते आपली गरज निसर्गातून भागू शकतात। परंतु सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि वाढत्या दुष्काळामुळे पाण्याची कमतरता निर्माण झालेली असल्यामुळे म्हणजे प्राण्यांना, पक्ष्यांना पाण्याची गैरसोय होत आहे। अंगणात धान्य निवडताना 4 दाणे टाकले की पक्ष्यांचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा आणि भुरकन उडूनही जायचा। अंगणात घराच्या आडोशाला अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोच्या मागे पक्षी घरटे सहज तयार व्हायचे। असं मात्र आता कुठेही दिसत नसल्याचं चित्र आहे। साजन धाबे, UCN न्यूज, वाशिम।